एकनाथ शिंदे यांनी मुंबईमधल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज एक तातडीची बैठक बोलावली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी ही महत्त्वाची बैठक बोलावल्याचं कळतंय आणि आज संध्याकाळी 6 वाजता मुक्तागिरी बंगल्यावर ही बैठक होणार आहे। एकनाथ शिंदे स्वतःही ही बैठक घेणार आहेत। या बैठकीला मुंबईतले सर्व नेते, उपनेते, आमदार, खासदार, सचिव, प्रवक्ते उपस्थित असणार आहेत आणि या बैठकीमध्ये जागा वाटपाबाबत एकनाथ शिंदे सर्व नेत्यांबरोबर चर्चा करण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या रणनीतीच्या दृष्टीने आजची ही बैठक महत्त्वाची असणार आहे। आज संध्याकाळी 6 वाजता मुक्तागिरी बंगल्यावर ही बैठक होणार आहे। तर बैठकांचं सत्र आज मुंबईमध्ये विविध पक्षांचं सुरू असणार आहे। अशीच पुढे एक महत्त्वाची बातमी काँग्रेसच्या गोटातून आहे। काँग्रेसच्या संसदीय समितीची आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे आणि काल झालेल्या बैठकीमध्ये वंचित सोबत आघाडीच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली आहे। तर तिकडे कोल्हापूरमध्ये काँग्रेस आणि राजू शेट्टींची युती होईल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलंय। रिपाई गवई गट आणि महादेव जानकर यांच्या पक्षासोबत युतीचे संकेत सपकाळ यांनी दिलेले आहेत। त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीमध्ये मनसेसोबतच्या युतीवर नेमका निर्णय होणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। काही जिल्ह्यांमध्ये वंचितच्या सोबत आघाडीचा प्रस्ताव आला होता आणि अशा ठिकाणी वंचित सोबत जर आघाडी होत असेल, जिल्ह्याचे स्थानिक नेतृत्व आमचं आघाडी करत असेल तर त्यांना आम्ही हिरवी झेंडी दिलेली आहे। आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टी साहेब यांच्यासमोर देखील आम्ही निवडणूक ही लढवत आहोत। राजेंद्र गवई साहेबांचं जे RP आहे त्यांच्याशी पण आमची वाटाघाटी चर्चा ही सुरू आहे। कुठे महादेवराव जानकरांचा जो पक्ष आहे त्या पक्षातही सातारा आणि इतर काही जिल्ह्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत आमची आघाडी होत आहे। हे आतापर्यंत आलेले प्रस्ताव, या व्यतिरिक्त अजून कोणत्याही जिल्हाध्यक्षाने इतर कोणत्याही पक्षाच्या संदर्भात आघाडी आणि चर्चेचा प्रस्ताव सादर केलेला नाही। जसजशी आता निवडणुका जवळ येणार तसतसं हे बैठकांचं सत्र सुरूच राहणार आहे। रणनीतीच्या या सगळ्या बैठका वेगवेगळ्या पक्षांच्या असणार आहेत आणि या बैठकांवर लक्ष ठेवून आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। आपण थेट जाऊया ओमकडे। ओम, महत्त्वाच्या 2 बैठका आज होणार आहेत। एकतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेली तातडीची बैठक जी आज संध्याकाळी 6 वाजता होणार आहे। काय नेमक्या या बैठकीचे तपशील आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेसकडे काही पक्षांचे प्रस्ताव आलेले आहेत, मात्र मनसेचा प्रस्ताव आलेला नाही। त्यामुळे काय काँग्रेसची रणनीती असेल, काय नेमकं या बैठकीचं स्वरूप असेल? मुख्यत्वे अनुपमा 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत। एका बाजूला महायुती म्हणून भाजपकडनं या सगळ्या निवडणुकीच्या संदर्भातली प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू असताना शिवसेनेकडनं सुद्धा आता आज बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यत्वे मुंबईच्या मुद्द्यावरती आणि मुंबईच्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मुक्तगिरी या त्यांच्या शासकीय बंगल्यावरती आज 6 वाजता बैठक बोलवली आहे। प्रामुख्यानं मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग जरी झालं असलं तरी सुद्धा ज्या पद्धतीचं आरक्षणाची सोडत निघाली त्यामध्ये कुठेतरी शिवसेना पुढे असल्याचं दिसतंय आणि महिला नेत्यांची, महिला माजी नगरसेवकांची संख्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे अधिक असल्याचं एकंदर चित्र या निमित्तानं निर्माण झालेलं पाहायला मिळतं। त्यामुळे मुंबईसाठी अधिकाधिक फोकस करण्याचा प्रयत्न, जेणेकरून मुंबईमध्ये शिवसेना कोणाची यावरून जो वर्चस्वाचा वाद आहे त्यात जर आपल्याला पुढे येऊन रिझल्ट देता आले तर तो आपल्या राजकीय भवितव्यासाठी एक महत्त्वाचा एक मुद्दा असेल। या दृष्टिकोनातून एकनाथ शिंदेंकडनं मुंबईवरती विशेष फोकस केला जातोय। त्या दृष्टीनं ही आमदार, खासदार आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संध्याकाळी 6 वाजता मुक्तगिरी बंगल्यावर बोलवण्यात आली आहे। दुसऱ्या बाजूला जो मुद्दा तुम्ही उपस्थित केलात तो म्हणजे काँग्रेसचा। काँग्रेस आज खरं तर काँग्रेसच्या कोर कमिटी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्ड बैठकीचा आजचा हा दुसरा दिवस असणार आहे। आपण जर काँग्रेसच्या एकंदर कार्यप्रणालीकडे गेल्या काही दिवसात पाहिलं तर स्थानिक पातळीवरचे जे काही छोटे छोटे पक्ष आहेत किंवा ज्या काही आघाड्या आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टी असतील किंवा मग विदर्भामध्ये अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर असतील, वंचित आघाडी असेल किंवा मग आता इतरही काही संघटना असतील, यांच्याशी युती करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे। यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो सातत्याने चर्चेला जातोय तो म्हणजे काँग्रेस आणि मनसे एकत्र येणार का, तर यावरती काही चर्चा होणार आहे का याची देखील आता एक चाचपणी या निमित्तानं केली जाते। मनसेला जर सोबत घ्यायचं झालं तर बिहार निवडणुकीत फटका बसेल ही अटकळ बांधली जात होती, मात्र आता बिहार निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर या संदर्भात काही निर्णय होतोय का? खऱ्या अर्थानं उत्तर भारत आणि बिहार आणि उत्तर प्रदेशच्या संदर्भात मनसेच्या भूमिकेमुळे काँग्रेस कुठेतरी सातत्याने या गोष्टीला विरोध करत होती, मात्र बिहारमधली निवडणूक पार पडल्याच्या नंतर आता काँग्रेसकडनं या संदर्भात काही निर्णय घेतला जातोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे सगळे राजकीय पक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारीला लागले। त्यात
त्या दृष्टीनं राजकीय पक्षांची जी. एकमेकांसोबत आघाडी युती करण्याची जुळवाजुळव आणि एकंदर स्थानिक पक्षांना सोबत घेण्यासाठीचे प्रयत्न आणि समीकरण बांधण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतोय, हेच या 2 बैठकांमधून स्पष्ट होतंय. अगदी मुख्यत्वे रणनीतीच्या बैठक आहेत, त्यामुळे काय नेमकी आगामी निवडणुकांसाठी रणनीती होतीये हे बघणं खूप महत्त्वाचं ठरेल. ओम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते.